आज फक्त 10 जिल्ह्यात पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 29 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि 4,200 अधिक 21 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आत्ताच आपल्याकडे आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज दिनांक 29 नोव्हेंबर 2024. आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे हप्ता वाटपीबाबत. 4,200 अधिक 21 रुपये कोणत्या महिलांना भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि ते 10 जिल्हे नेमकं कोणते असणार की त्या 10 जिल्ह्यामध्येच पैसे वाटप केले जाणार आहेत. यापैकी 10 जिल्ह्यांना अगोदर पैसे आणि इतर राहिलेल्या जिल्ह्यांना नंतर पैसे किंवा काही महिला तर वगळण्यातसुद्धा आलेल्या आहेत. तर त्यापैकी नेमकं पैसे कोणाला भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, एक्झॅक्ट तारीख देखील आपण सांगणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा. आज शपथविधी होणार आहे का? हो, तर मित्रांनो, आत्ताच्या आलेल्या अपडेटनुसार आज शपथविधी होऊ शकतो आणि शपथविधी झाल्याच्या नंतर 12 तासाच्या आत ऑर्डर जी आहे ती आपल्याला येणार आहे किंवा बँकेंना ऑर्डर पाठवली जाणार आहे. त्या ऑर्डरच्या दरम्यान ज्या महिला पैसे वाटण्यापासून राहिलेल्या आहेत किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 प्राप्त झालेला नाही, अशा सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे किंवा अपडेट आलेली आहे. तर हे पहा, ₹4,200 कशा पद्धतीने भेटणार आहेत. तर 2 महिन्याचे पैसे म्हणजे डिसेंबर अधिक जानेवारी या 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. ते म्हणजे एकूण ₹4200 आणि हे ₹2100 अधिक कोणाला भेटणार तर ते आपण व्हिडिओच्या पुढेच जाणून घेऊया. परंतु जर मग आज शपथविधी झाला तर त्याच्यानंतर 12 तासात लगेच बँकांना तात्काळीच आदेश येणार आहेत आणि पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. कोणते मुख्यमंत्री हप्ता वाटपाची घोषणा करणार? तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झालेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे तर 100% वाटले जाणारच आहेत. यात कुठलीच अडचण नाही किंवा कुठल्याच प्रकारचा वाद नाही. परंतु आता कोणते मुख्यमंत्री हप्ता वाटप केले जाणार? तर हे पहा, जे मुख्यमंत्री आज शपथविधीमध्ये शपथ घेतील त्याच मुख्यमंत्री आज तुम्हाला हप्ता वाटपाची घोषणा करणार आहे. त्यापैकी जर एकनाथ शिंदे यांनी शपथविधी घेतला तर एकनाथ शिंदे वाटप करतील किंवा जर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची तर ते हप्ता वाटप करतील. तर या दोन्हीपैकी एक जण कोणीही होऊ शकते किंवा काही होऊ शकते, परंतु त्याच्याशी आपल्याला जास्त नाही. परंतु पैसे वाटप जे आहे ते लवकरात लवकर होणार आहेत आणि 4,200 तर भेटणारच आहेत. परंतु हे ₹415 नेमकं कशाचे आहेत आणि 415चे वाढून तुम्हाला जास्त पैसे भेटतील का? तर ही देखील आपण अपडेट लगेच तुम्हाला देऊन टाकूया. हे पहा, 4,200 तर हप्त्याचे झाले आपले, परंतु 415 हे तर कोणते? तर हे जे आहे ते अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत पैसे वाटले जाणार होते त्याचे आहेत. आता अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत काही महिलांना तर ₹2,500 म्हणजे ₹2,500 भेटलेले आहेत आणि आपण देखील सुद्धा सांगितले होते ₹2,500 भेटणार होते. परंतु आता जर ₹2,500 भेटत नसतील तर तुमच्यासाठी इतर दुसरा जर गॅस नावावर असेल, उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नावावर नसेल, तर अशा महिलांना ₹415 भेटणार आहेत. ते कशा पद्धतीने भेटणार आहे त्यादेखील आपण तुम्हाला सांगतो. परंतु ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन होते त्या महिलांना ₹2,500 भेटणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नव्हते किंवा इतर काही प्रॉब्लेम होता किंवा गॅस नावावर नव्हता, तर अशा महिलांसाठी एकूण ₹415 भेटणार आहेत प्रत्येक महिलांना आणि 3 महिने अशा पद्धतीने पैसे भेटणार आहेत. जवळपास म्हणजे ₹1,300 जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 4,200 तर भेटणारच आहेत, परंतु ते देखील जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त गॅस बुकिंग करताना गॅस जो आहे तुमच्या नावावर असेल किंवा नसेल, फक्त बुकिंग करून गॅस भरायचा आहे. लगेच तुम्हाला ती सबसिडी असेल तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 10 जिल्ह्याची नावे तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. 10 जिल्हे नेमकं कोणते आहेत? त्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणीमुळे सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे आणि त्या महिलांसाठी स्पेशल 3 गिफ्ट जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन आखलेले आहे. आता ते 3 स्पेशल गिफ्ट नेमकं कोणते असणार तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्या 3 स्पेशल गिफ्टचे तुम्हाला फोटो दिसत असतील. आता यापैकी हे गिफ्ट कशा पद्धतीने मिळवायचे किंवा कोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार त्याची देखील माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पहिले गिफ्ट असणार आहे महिलांसाठी गॅस सिलेंडरचे 3 सिलेंडर म्हणजे गॅस कनेक्शनसाठी 3 सिलेंडर महिलांना भेट म्हणून दिले जाणार आहेत. यामध्ये अशाच महिला पात्र असणार आहेत ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल आणि जरी उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर टेन्शन घेऊ नका. ते देखील सांगतो मी तुम्हाला. ज्या महिलांच्या नावावर 3 गॅस सिलेंडर आहेत अशा महिलांना ₹2,500 वाटप केले जाणार आहेत. म्हणजे ₹830 प्रतिमाहाच्या गॅसच्या सबसिडीनुसार ₹2,500 महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस नाही किंवा उज्ज्वला गॅसचे कनेक्शन त्यांच्याकडे नाही तर अशा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांना 415
म्हणजे 50% गॅसची सबसिडी जी आहे ती वाटप केली जाऊ शकते. त्याच्यानंतर दुसरे आणि महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन. आता शिलाई मशीन कशा पद्धतीने प्राप्त करायची किंवा शिलाई मशीन भेटण्यासाठी नेमकं काय करावे लागेल? तर हे पहा, याच्या अगोदरही शिलाई मशीनचे अर्ज आले होते. तुम्ही अर्ज केले देखील असतील किंवा जरी केले नसतील तरी टेन्शन घेऊ नका. कारण की ज्या महिलांनी अर्ज केलेत त्यांना अजूनपर्यंत शिलाई मशीन भेटलेल्या नाहीत. आता या शिलाई मशीन कधी वाटप केल्या जातात किंवा याचे अर्ज नवीन सुरू होणार का? किंवा पहिल्या अर्जांचं काय झालं? तर ते तुम्हाला सांगून टाकतो. ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते त्यापैकी फक्त ज्या महिला शिंपी या कॅटेगरीमधून अर्ज केले होते त्याच महिलांना पैसे भेटलेले आहेत आणि आता शिलाई मशीनचे नवीन अर्ज देखील लवकरच नवीन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. ते अर्ज सुरू झाल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणी फॉर्मच्या भरलेले असतील त्या बहिणी जर त्यांनी अर्ज केले नवीन तर त्या महिलांना एकतर शिलाई मशीन जी आहे ती गिफ्ट केली जाणार आहे किंवा शिलाई मशीनऐवजी तुम्हाला 15,000 रुपयाचं मानधन वाटप केलं जाऊ शकतं. त्यामुळे हे अर्ज लवकरात लवकर सुटणार आहेत आणि सुटल्याच्या नंतर सर्वात अगोदर अपडेट आपण ती तुमच्यासाठी देणार आहोत. त्यामुळे नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहील. आता स्मार्टफोन वाटपाचा नेमकं काय विषय झाला तर ते देखील आपण जाणून घेऊया. मंत्री उदय सामंत यांनी स्मार्टफोन वाटप केले होते, परंतु त्यांच्या जिल्ह्यामधून फक्त त्यांनी 2,400 महिलांना स्मार्टफोन वाटप केले होते. त्याचप्रमाणे आता जरी 2,400 महिलांना त्यांच्या जिल्ह्यातून वाटप केले असतील, तर त्याचप्रमाणे इतर राहिलेल्या जिल्ह्यात देखील स्मार्टफोन वाटप होऊ शकतात का? तर हो मित्रांनो, अतिशय अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्मार्टफोन वाटप करणे ही काही जास्त फार मोठी गोष्ट नाही आणि हे सर्वांना सरसकट वाटले जाणार नाहीत. फक्त 2,400 महिलांनाच हे स्मार्टफोन वाटप केले जाणार आहे. त्यामुळे जर याचे अर्ज सुरू झाले किंवा नवीन लिंक आली किंवा काही झाले तर सर्वात अगोदर आपला चॅनल याविषयी माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच महिलांना स्मार्टफोन जो आहे तो वाटप केले जाणार आहे. आता सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, परंतु फक्त 10च जिल्हे त्यांनी सांगितलेले आहेत की त्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर किंवा आजपासून पडण्यास सुरुवात होणार आहे. ते 10 जिल्ह्याची नावे देखील आपण स्क्रीनवर लगेच जाणून घेऊया. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा विलंब न करता ते 10 जिल्हे तुम्हाला लगेच सांगून टाकतो. त्याच जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येणार आहेत. इतरही जिल्ह्यात पैसे येणार आहेत, परंतु कसं होणार तर थोडा उशीर होणार. तर आज मित्रांनो 29 नोव्हेंबर आहे. तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टरित्या घोषणा केली होती, आम्ही नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिना संपेपर्यंत आम्ही पैसे वाटप करणार आहोत आणि ते पैसे कोणाला वाटप करणार आहोत तर प्रत्येक बहिणीला, ज्या बहिणीने आपल्या सर्वांना आम्हाला साथ दिली आहे अशा सर्व बहिणींना आम्ही पैसे वाटप करणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. तर त्यामध्ये आता 10 जिल्हे अत्यंत निवडून त्यांनी टाकलेले आहेत किंवा 10 जिल्हे सांगितलेले आहेत की या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येऊ शकतात. तर त्यामध्ये तुम्हाला आपण एक जिल्ह्यात जाणून घेऊया. त्या प्रत्येक जिल्ह्याचे नाव आपण जर जाणून घेतले तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिला जिल्हा आहे पुणे मित्रांनो, कारण की पुणे या ठिकाणी आतापर्यंत पैसे आले नाहीत. जवळपास 70 ते 80% महिला पुणे या जिल्ह्यात राहिलेल्या आहेत किंवा थोड्याफार जास्तही कमी राहू शकतात. त्यानंतर आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. तर अशा पद्धतीने हे जिल्हे आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यात जवळपास पैसे जे आहेत ते येण्यास आतापर्यंत उशीर झालेला आहे, परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. या 10 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते आजपासून पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता इतर राहिलेल्या जिल्ह्यात कधी पडतील हा देखील महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, इतर जिल्ह्यात देखील पैसे जे आहेत ते 100% भेटणार आहेत. त्यात काहीच वाद नाही, परंतु फक्त थोडा उशीर होऊ शकतो किंवा 1-2 दिवस लेट होऊ शकते. त्या जिल्ह्यात देखील पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता ज्या महिला आपल्या व्हिडिओला लाईक करतील अशा महिलांसाठी आपण अत्यंत मोठे आणि एक स्पेशल गिफ्ट जे आहे ते ठेवलेले आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. उद्या येणार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा व्हिडिओ आपला लवकरच येणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिला लाईक करतील त्यापैकी 10 महिलांना आपण किंवा 10 किंवा जवळपास ठीक आहे तुमच्यासाठी आपण 100 महिलांना अत्यंत स्पेशल गिफ्ट देणार आहोत. ते गिफ्ट नेमकं काय असणार